विश्वकार न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। विश्वसनीय बातम्यांसाठी विश्वकार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आता पहा एक महत्त्वाची बातमी। मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा गड आला पण सेनेचा सिंह गर्जला, असाच निकाल मोहोळकरांनी दिला आहे। ना भीती ना भय, नागनाथ महाराज की जय, असाच गर्जना मोहोळकर करत आहेत। चेअरमन काय सांगायला या संदर्भात काय सांगायला आज या ठिकाणी मोहोळ शहरातल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी शिवसेनेवर विश्वास दाखवला सर्वसामान्य कुटुंबातून आलेला रमेश पारसकर याच्यावर या मोहोळ शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला आणि नगराध्यक्षाचा उमेदवार या ठिकाणी धनुष्यबाणाचा विजय केला। त्याबद्दल या मोहोळ शहरातल्या सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि जे जे आम्ही शब्द या ठिकाणी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिलेले आहेत ते आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करू। जे आमचे उमेदवार पराजय झालेले आहेत त्यांना देखील नगरसेवकाचा मान त्या ठिकाणी त्या प्रभागात देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू आणि या ठिकाणी एकनाथभाई शिंदे असतील, राजाभाऊ खरे असतील, उमेश पाटील असतील, पद्माकर आप्पा असतील, चरणराज चौरे असतील, सर्वच या ठिकाणी आमचे सर्व नेते असतील यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो आणि मोहोळ शहरातल्या जनतेला जे जे आम्ही हे शब्द दिलेले आहेत ते या ठिकाणी 100% आम्ही पूर्ण करू आणि मोहोळ शहरामध्ये एक नवीन परिवर्तन झालेलं आहे। मोहोळ शहराच्या नेतृत्वाची कूस बदललेली आहे। मोहोळ शहराचे नेतृत्व या ठिकाणी या मोहोळ शहरातल्या जनतेनं स्वीकारलेलं आहे। त्याबद्दल मोहोळ शहराच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। रमेश जी बारकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रमेश जी बारकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी भाजपनं अतिशय अर्थकारणाचा वापर केला तरी देखील या मोहोळ शहराच्या जनतेने स्वाभिमान जागा ठेवला। ही मोहोळ शहराची जनता ही इंग्रजाबरोबर लढलेली आहे। इंग्रजांच्या गोळ्या छातीवर छाडलेल्या आहेत आमच्या पूर्वजांना। त्यामुळे कितीही दडपशाही केली, कितीही दादागिरी केली तर या मोहोळ शहरातली जनता स्वाभिमानी आहे। त्याच पद्धतीने या सोलापूर जिल्ह्यातली देखील जनता स्वाभिमानी आहे। या सोलापूरला पहिल्यांदा एक दिवस स्वतंत्र मिळवून देण्याचं काम इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या हुतात्म्यानं केलं। त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातली देखील जनता ही स्वाभिमानी आहे। कुणाच्या दादागिरीला, कुणाच्या भूलथापीला बळी न पडता या ठिकाणी धनुष्यबाणाला या ठिकाणी सहकार्य मिळालेलं आहे। त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो। चेअरमन किती जागा निवडून आले एकंदरीत? 8 जागा धनुष्यबाणाच्या आल्या आणि 8+1 नगराध्यक्ष 9 अशा प्रकारे सत्ता ही धनुष्यबाणाची आलेली आहे। त्याबद्दल आम्हाला मनापासून या ठिकाणी समाधान। मोहोळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतमोजणीनंतर एक नगराध्यक्षपदासह 8 नगरसेवक विजयी झाले आहेत। त्यामुळे विजय उत्सव साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व कार्यकर्ते यांनी गुलालाची मुक्त उधळण करून विजयोत्सव साजरा केला। आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल, हे विश्वची माझे घर।